बायको हा? नवरा बायकोच्या संसारात नवरा चुकतो की सासरा चुकतो की सासू चुकते की बायको चुकते? बरं तुझं मत काय आहे? सांगायचं तात्पर्य हे आहे की हे संसाराचं गाडगा आहे, कोणाचं चुकत नाही. हे फक्त गैरसमज असल्यामुळे वाद निर्माण होतात. सासऱ्याला सासू सांगते, नवऱ्याला बायको सांगते, त्यामुळे त्यातही वाद होतो. तरी सुद्धा मुलगा जातो कामावर निघून डबा घेऊन आणि सासरा शेतात निघून जातो. पण ह्या दोघी जणी दिवसभर भांडणं करत राहतात. कारण काय माहितीये का, मुलींना हे कळत नाही की आपली सासू कशासाठी आपल्याला टोकत असेल. सासूला 30 ते 40 वर्षे झालेत या घरात नांदायला येऊन. सासूला माहित आहे हे समाज कसा आहे, सोयरेधारी कसे आहेत, आपले शेजारी पाजारी कसे आहेत, लोक कसे आहेत गावातले. त्याच्यामुळं सुनेला सांगत राहते की बाई तू हे नको करू, ते नको करू, इथं नको जाऊ, तिथं नको जाऊ, लोकांपासून सावध राहा, अजून तू नवीन आहेस, भोळी आहेस. कारण तिला खरंच नॉलेज नसते ना. पण सुनाला काय वाटते की मला सासू टोकतच राहते, हे करू नको, ते करू नको, याला नको बोलू, त्याला नको बोलू, या भाऊकीच्या घरी नको जाऊ. सुनाला वाटते अगं वेडे, पण तुला हे नाही कळत की आपली सासू चांगल्या गोष्टीसाठी शिकवते. पण तरी पण सून काय म्हणते, मला कामासाठी चाललं या घरात, मला थोडी माझं चालणार आहे. ह्या सगळ्या गैरसमज आहे. सासू चांगल्यासाठीच सांगते आणि सून ऐकत नाही म्हणून सासूला वाईट वाटते, म्हणून घरात भांडणं होतात. बरोबर की नाही? म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चालूच आहे, बंद कुठंच नाही. कारण सासूही सुनाला समजून नाही गेली, सुनही सासूला समजून घेईन झाली. सासूला राग येते, मग तू काऊन